नमस्कार मंडळी, सर्व कशा आहात? आणि आताच पावसाळा सुरू झाला आहे आणि सगळ्यांना आतुरता असते ते आपल्या बाप्पाच्या आगमनाची आणि लवकरच बाप्पा घराघरामध्ये विराजमान होणार आहे. तसेच आपण आलेलो आहोत आज एका कला आर्टला व्हिजिट करायला, ते म्हणजे की गणपतीच्या कारखान्याला. आणि या वर्षीचे सगळ्यात जास्त सेल गणपती कोणते असणार आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे बाप्पा आपल्याला बघायचे आहेत. मला तर एक्साइटमेंट खूप आहे, कारण की गणपती बोलले का मोदक, गोड जेवण सगळं सुरू होतं. कारण सो गाईज, तर मस्तपैकी आरत्या चालू होणार आणि खूप अशी आपली मजा मस्ती सुरू होणार. रात्रीचं जागरण आणि म्हणजे बाप्पा आल्यावर एक वेगळाच आनंद प्रत्येकाच्या घराघरात असतो. आणि त्यासाठीच मी आज व्हिजिट करायला आलेले आहे परी कला आर्ट्स विरार येथे वेस्टला. आणि तिकडचे बाप्पा कसे आहेत हे जाणून घ्यायचं आहे, तर चला बघूया. लेट्स गो. सर्वांनी जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. तर या वर्षीचा श्री गणेश तुमचा झालेलाच आहे आणि अजूनही पुढे खूप चांगला होणार. तुम्हा सगळ्यांना ऑल द बेस्ट. थँक्यू. गजेशानाय बालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय बालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि. मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे. तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बाप्पा येणार आहेत आणि आपण आलेलो आहोत गणपतीच्या कारखान्याला व्हिजिट करायला. तर माझ्या मागे तुम्ही बघू शकता की परी कला आर्ट्सला आज आपण व्हिजिट करायला आलेलो आहोत. हे आहे विरार वेस्ट मध्ये ओल्ड विवा कॉलेजच्या अगदी बाजूला. आणि इकडे खूप सारे मस्त मस्त प्रकारचे बाप्पा आहेत आणि ते मी तुम्हाला दाखवणार आहे. लेट्स गो. तर खूप सुंदर सुंदर असे बाप्पा तुम्ही बघू शकता की किती सुंदर सुंदर असं कला आर्ट आहे. अक्षरशः इकडे पाळण्यामध्ये सुद्धा बसून आणि क्यूट अशा लुकमध्ये बाप्पा आहे, तुम्ही बघू शकता. इकडे शंकराच्या त्रिशूळ मागे आहे आणि असे सुंदर अशा रूपात बाप्पा विराजमान आहेत. आणि या साईडलाही बघू शकता की मंगल मूर्ती जी असते तर तीही एका मस्त अशा सादरीकरणामध्ये दाखवली आहे. त्याचाच एक मोठा असा बाप्पा इकडे आहे जो मंगल मूर्तीमध्ये आहे. तर हे बघायला खूप भारी वाटते. आणि ह्याच्यामधली क्रिएटिव्हिटी म्हणजे बघा की बाप्पाच्या सोंडेवर कानात वगैरे असे बटरफ्लायज बघायला भेटतात. आणि हे सगळं बघताना एकदम असं खूप क्रिएटिव्ह वाटतं. आणि अजून क्रिएटिव्हिटी मी तुम्हाला दाखवते. तुम्ही बघू शकता की सुंदर सुंदर अशा बाप्पा इकडे दिसतात आपल्याला. बघा, वेगवेगळ्या रंगाचे आभूषण आहेत, वेगवेगळ्या कलरचे फेटे आहेत. आणि इकडे दगडूशेठला सुद्धा तुम्ही बघू शकतात, एक सुंदर अशा लुकमध्ये आहे. तसंच हा पण बाप्पा बघू शकतात तुम्ही. आणि इकडे परत एकदा सुंदर अशा पिंकमध्ये बाप्पा बघायला भेटतात. आणि सगळ्यात क्रिएटिव्ह मूर्ती तर ही बघा की कृष्णाच्या रूपात अशी ब्ल्यू अशी मूर्ती आहे आणि पर्पल कलर असं पिंक कलरमध्ये त्यांना असं वर्क केलेलं आहे. आणि मस्त असं खूप क्रिएटिव्हिटी चांगली वाटते. आणि 5 फुटाचे बाप्पा पण इकडे खूप सुंदर अशा रूपात बघायला भेटतात आहेत. इकडे बघा तुम्ही की बासरीवर असे विराजमान बाप्पा आहेत आणि बाप्पाच्या हातात सुद्धा बासरी आहे. आणि तसंच बाप्पांचे जिकडे दागिने आहेत तर दागिन्यांचा एंड सुद्धा मोराच्या पिसापासून होतोय. आणि असं सुंदर असं रूपांतर त्यांनी केलेलं आहे. आणि बघा, बासरीवर बाप्पा असे विराजमान आहेत आणि व्हाईट आणि ब्ल्यू स्टोनमध्येच बाप्पाची क्रिएटिव्हिटी दाखवली. इतकं सुंदर असं वाटतंय बघायला. तर चला बघूया की आतमधल्या गणपतींची अजून क्रिएटिव्हिटी कशी असणार आहे, त्यांची मेहनत कशी असणार आहे आणि कोण कोण तिकडे काय काय कामं करतात. लेट्स गो. तर आज आपण आलेलो आहोत परी कला आर्ट्सला व्हिजिट करायला. आणि तिकडे आपल्याला सचिन दादा आणि हार्दिक दादा भेटलेले आहेत. नमस्कार. तर तुमच्या कारखान्याला आज मी व्हिजिट करायला आले. तर इकडे जास्तीत जास्त तुमचे किती गणपतीच्या मूर्त्या सेलिंग होतात? 800+ होतात. 800+ दरवर्षी होतात. आणि या वर्षीची क्रिएटिव्हिटी काय असणार आहे सगळ्यात जास्त?
जास्त म्हणजे हाच गणपती जास्त हे कस्टमर विचारतात. अच्छा, म्हणजे अशा प्रकारे तुमची हां. क्रिएटिव्हिटी जास्त असते. Creativity. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण जेवढा फुटचा गणपती बोलतो तो सुद्धा हो आपल्याला हो मिळू हो शकतो. करून भेटेल. अच्छा, आणि समजा टायमावर कधी कोण येतात, कोणाचे काही प्रॉब्लेम्स असतात, मग टायमावर मूर्ती घ्यायला येतात, मग तेव्हा आपल्याकडे अवेलेबल असतात का? हा करून देतं, बनवून देतं सर्वांना जशी पाहिजे तशी बनवून भेटेल. आणि या वर्षीची सगळ्यात मोस्ट सेलिंग मूर्ती कोणती आहे? कस्टमरची आता बाहेर बघितली कृष्णाची, Yes. त्यालाच जास्त करून त्याची रिक्वायरमेंट हा, जास्त आहे. ओके, जास्त. तर या वर्षीची तुमच्या ज्या मूर्त्या आहेत म्हणजे रेडी असतील, बनत असेल, त्या सर्व तुम्ही मला दाखवणार? हो आतमध्ये तर चला बघूया ह्या लोकांचा आर्ट कसा आहे आणि इकडे सगळे काही गणपती मी तुम्हाला दाखवता येईल. हो, तर ह्या सर्व मूर्त्या कोणत्या आहेत मला सांगणार काय? ही सोफा टाईप आहे, ओके. ही बैठी मूर्ती आहे, हां. ही माऊली रूपात आहे, अच्छा. हो. आणि एक ही गादी मूर्ती आहे, हम्म. ही शंख मूर्ती आहे, म्हणजे शंकावर बसले. शंखावर बसलेली बघ. अच्छा. त्याच्यानुसार ही सिंहासन वगैरे आहे. आणि म्हणजे या सगळ्यात किती फुटामध्ये आहेत? हे 1.5 फूट, अच्छा, या 1.5 18 फुटाच्या इंच. मूर्त्या. 18 इंच. ओके. आणि त्याच्या पुढे त्याच्या पुढे ही कमळ मूर्ती आहे, कमळ. ही सिल्वर लुक दिले आहे ना, अच्छा. आणि ही बाल स्वरूप आहे, अच्छा, बाल गणेश. आणि ही सोफा टाईप असं लुक दिलं आहे. त्याच्यानंतर हे गोल्डन लुक दिला आहे, आणि हे दगडूशेठ आपले सिल्वरमध्ये केले आहे. मस्त वाटते ना. आणि हे बाल गणेश, बाल गोपाल. खूप गाईज बघू शकतात तुम्ही की दगडूशेठला एकदम असं सिल्वरमध्ये डिझायनिंग केली आणि एवढं भारी दिसतात बाप्पा की बघूनच एकदम अट्रॅक्टिव्ह वाटतात. आणि हे बाल गणेश पण बघू शकतात तुम्ही की सुंदर वाटतं बघताना, जसं की असं काहीतरी युनिक वाटतंय. आणि अजून हा भारी वाटतोय. हा पण नाही, बैठी मूर्ती आहे ना ही बैठी पण. सिंहासन. तर सगळ्यात जास्तीत जास्त म्हणजे कितपर्यंत, किती फुटापर्यंत आपल्या मूर्त्या जातात? जास्तीत जास्त 6 फूट, 8 फूट, 10 फूट, म्हणजे कस्टमरचे रिक्वायरमेंट असेल तसं अच्छा. मोठी मूर्ती बनवून देतो. तर काय बघू शकतात की दगडूशेठचा पण सुंदर आणि छोटा अशा रूपात आणि सुंदर मस्त अशी मूर्ती पण इकडे अवेलेबल आहे. आणि हे बघा आता जे न्यू प्रकारचे फेटे वगैरे आले त्या प्रकारमध्ये पण सुद्धा गणपती इकडे आहेत. तसंच राजाचं वर्कमध्ये सुद्धा आहे इकडे. आणि खूप मस्त मस्त इकडे मूर्त्या बघतच आहोत आम्ही. पण त्याच्यामध्ये मला एकदम छोटूशे बाप्पा एकदम अशा कृष्ण रूपामध्ये दिसलेले आहेत, हे बघू शकता तुम्ही. तर त्याचं अजून आय थिंक काम बाकी आहे ना, बासरी वगैरे देणं. हो बाकी काम चालू. हां, पण ते बघताना इतकं छान आणि मस्त वाटतं. आणि इकडे बघा कृष्ण रूप आहे ना हे, हो तर खूप सुंदर सुंदर. आणि ह्यांना अजून कलरिंग बाकी आहे. बाकी आहे काम चालू. ओके, तर अजून इकडे गणपती आपण जर घेतो किंवा मूर्ती आणतो ती फक्त पूर्ण एक रेडीमेड मूर्ती असते, बट त्याच्या मागे जे कामं असतात किंवा त्याच्या मागची जी मेहनत असते ती पण आपण इकडे बघायला भेटणार आहे. तर चला बघूया. तर ह्या मूर्त्या आधी सगळ्यात आधी इकडे आल्यावर पॉलिश केल्या जातात. आणि हे मूर्त्या तुमच्या कुठून येतात? पेन अमरापूर. अच्छा, हमरापूर पेण, म्हणजे तिकडे गणपतीचं माहेरघर बोललं जातं. आणि आपला एक ब्लॉग सुद्धा आहे की आपण स्वतः हमरापूरला जाऊन एक व्हिडिओ शूट केलेला आहे जेव्हा आपण नम्रताच्या घरी होतो. पण तिकडच्याच मूर्त्या आपल्या वसई विरारमध्ये येऊन इकडे पहिल्या सगळ्यात आधी पॉलिशिंग केली जाते. हो तर बघा अशा प्रकारे पॉलिशिंग करतात इकडे. बघा, बोलणार का तुम्ही? तर ह्याला काय बोललं जातं? म्हणजे तुम्ही अच्छा, म्हणजे हे गणपतीला हे तर बघा गाईज बघू शकतात. बघा शेडिंग बघा, आता दाखवा जरा करून. तर तुम्ही आतापर्यंतच्या किती मूर्त्या करता अशा दिवसाला? 20-25 वर्ष. आणि समजा कारखान्यातलं जेव्हा शेडिंगचं काम असतं ते सगळं पूर्ण तुम्हीच करतात? हो. बस. तर जे म्हणजे पूर्ण काम असतं, फक्त शेडिंग नाही तर गणपतीचा जो लुक असतो, एखाद्या मूर्तीला जो लुक द्यायचं काम असतं ते सुद्धा हे दादाच करतात. तर दादांना विचारूया आपण काही 2-3 प्रश्न. दादा नमस्कार. तुम्ही किती वर्ष झाले हे सगळं वर्क करता? मला जवळजवळ 15 वर्ष झाली. 15 वर्ष झाली.
आणि इकडे जेवढ्या पण मूर्ती आहेत तर मूर्ती तर अट्रॅक्टिव्ह आहेतच. तर सर्व आयडिया तुमच्याच असतात दादा. हो, सर्व. पण ह्याच्यातली नजर जे आखणीचं मेन काम आहे त्याशिवाय मूर्तीला रूप येत नाही. हो, बरोबर. तर ते करतानाच मला एक नवीन असा एक्सपिरियन्स तुमच्याकडून ऐकून घ्यायचा आहे. मेन लुक असतो तो डोळ्यांचाच असतो. येस येस. मेन बाप्पा जी नजर असते ना ती समोर, हां ते मेन महत्त्वाचं. हो ते माहिती आहे. पण तुमचा एक्सपिरियन्स सांगा मला याबद्दल. तर एखादी मूर्ती जेव्हा जे आर्टिस्ट असतात ते पेंटिंग जेव्हा करतात तर तेव्हा असं असतं की मूर्ती त्यांच्याकडे अशा भरपूर असतात पेंट करायला, पण त्याला एक स्वरूप देणं आणि रूप देणं हे या कारखान्यातल्या दादांवर अवलंबून असतं. पण जेव्हा आखणी असते म्हणजे डोळे असू दे किंवा काय बोलतात तुम्ही याला गंध गंध वगैरे जे असतं ते प्रॉपर फिनिशिंगमध्ये आलंय की नाही, आणि त्याशिवाय मूर्ती इनकम्प्लीट असते. तर जेव्हा ते जे काम आहे सगळं म्हणजे आखणीचं एकदम बारीकाईचं काम हे दादा करतात. आणि अशा आपण सुंदर मूर्त्या बघितल्या, त्याची नजर वगैरे इतकी सुंदर आणि छान होती. तर दादा जेव्हा तुमच्या मूर्तीचं काम पूर्ण एकदम फिनिशिंग वगैरे कम्प्लीट असते तेव्हा मूर्ती एकदम वेगळ्या रूपातच बघायला भेटते ना. तेव्हा तिच्यात जिवंतपणा येतो. येस. तर हेच. आणि मी बघते आल्यापासून की प्रत्येक मूर्तीची नजर आहे ना इतकी सुंदर, म्हणजे पेंटिंग पण सुंदर आहे आणि जे असतं ना की नजर खाली वर वगैरे असं काहीच नाही, एकदम डिक्टो. म्हणजे दादांचा हात 15 वर्षाचा एक्सपिरियन्स बोलतो है ना. तर थँक्यू दादा माहिती दिल्याबद्दल. तर मंडळी या कारखान्यात आल्यावर एक अशी व्यक्ती आहे की जिला शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार अर्पण झालेले आहेत बॉडी बिल्डिंगमध्ये. आणि अशा दादा इकडे बाप्पाला कपडे लावायला किंवा बाप्पाच्या बारीक सारीक ज्या इनकम्प्लीट गोष्टी असतात त्या कम्प्लीट करायला असतात. तर चला आपण त्या दादांना सुद्धा भेटूया. नमस्कार दादा. नमस्कार. तर दादा तुम्ही बॉडी बिल्डिंगच्या लाईनमधून डायरेक्ट कारखान्यात कसे काय? बॉडी बिल्डिंग म्हणजे कसं आहे, आता बॉडी बिल्डिंग या टायमाला ऑफ असते ना, हां. तर आमचं मेन काम असते ना सप्टेंबर नंतर चालू होते. म्हणजे अच्छा. बॉडी गेनिंग करणं, बॉडी रिप करणं हे डिसेंबरपासून आमच्या स्पर्धा चालू होतात. तर या रिकाम्या काळात आम्ही हे क्षेत्रामध्ये काम किती वर्ष झाले तुम्ही या क्षेत्रात काम करतात? कमीत कमी 10 वर्ष झाली. 10 वर्ष झाली. तर तुम्हाला असा नवीन एक्सपिरियन्स किंवा जुना एक्सपिरियन्स तुमचा काय शेअर करू शकता? नवीन एक्सपिरियन्स म्हणजे आता मार्केटमध्ये काय चालू आहे, नवीन कोणत्या मूर्त्या लॉन्च होत आहेत आणि टफ खूप आहे. टॉप कॉम्पिटिशन सुरू आहे. आता आपण पाहिलं या लाईनला खूप आहेत. 24 कारखाने हां. आहेत. त्याच्यामध्ये कोणाची मूर्ती चांगली आणि उत्तम दिसेल याचा काही भान नाही. म्हणून आम्ही नवीन काय या नवीन मार्केटमध्ये का दाखवता येईल देता येईल कस्टमर्सला. कस्टमर्सला. आणि तुम्ही इकडे काय काय काम करता? मी कपडा लावतो सगळं, म्हणजे शेडिंग आणि डोळे सोडून सगळं. अच्छा. म्हणजे फक्त डोळे आणि शेडिंगचं काम ते दादा करतात, करतात. बाकी सर्व बारीक सारीक तर- गोष्टी कपडा लावायचं वगैरे. सगळं. तर आता दादांनी बघा की मल्हारांना सजवायला घेतलं. त्यांनी माझ्या समोरच फेटा लावून आता त्यांचं हे सर्व काम सुरू आहे. तर जेव्हा आता ह्या बाप्पांची आखणी अजून बाकी आहे, पण आखणी केल्यावर पण ह्यांना सुंदर असं रूप येणार आहे. दादा तुझा एक काय एक्सपिरियन्स सांगशील मला मूर्त्यांबद्दल? काय एक्सपिरियन्स काय म्हणजे या कामाबद्दल तुझा एक्सपिरियन्स काय सांगणार? म्हणजे आवड आहे म्हणून आम्ही हे काम करतो. अच्छा. आणि बाप्पाला कसं आणखीन सुंदर रूप येईल याचा आम्ही प्रयत्न करतो. थँक्यू दादा. थँक्यू. तर मंडळी बाप्पांना हे बघा नजर आखणी वगैरेचं काम झाल्यावर बाप्पांची जी क्रिएटिव्हिटी असते की कपड्यावर वर्क करणं किंवा बाप्पांचे बघा हाताचे कडे, परत बाप्पाच्या गळ्यातलं किंवा बाजूबंद सुद्धा कान, म्हणजे असे क्रिएटिव्ह दाखवायचं कामसुद्धा एकदम बारकाईने करावं लागतं. आणि ते काम इकडे माझ्या समोरच त्या ताईंचं सुरू आहे, ते पण लाईव्ह. तर नमस्कार ताई. नमस्कार. तर तुम्ही हा काम करतानाचा वेगळा एक्सपिरियन्स काय सांगणार? म्हणजे कसं मूर्ती घडवताना हां. चांगलं वाटतं एक प्रकार की आपली मूर्ती घडते, असं बाप्पाची मूर्ती घडते आपल्या हातून आणि सुंदर असं रूप येते त्या मूर्तीला. एक आणि बघताना पण एकदम असं की हां. अरे वाव हे बघा नवीन काही क्रिएट झालं. काहीतरी म्हणजे लिरिक्स कला म्हणा. अच्छा. हां. आणि क्रिएट पण वेगळं नवीन होतच असतं ना. हां. जेव्हा तुम्ही आता जेव्हा मी आलेली तेव्हा हा हात रिकामी होता,
पण त्या ताईंनी असं आम्हाला करून दाखवलं तेव्हा ते दिसण्यात वेगळं दिसून आलं आहे ना. कसे आपण कसे दागिने घालतो तसं बाप्पाला पण दागिने घातल्यावर सुंदर असं एक रूप येते. अच्छा. आणि मूर्ती जेव्हा तुम्ही पूर्ण सजवत असा तेव्हा तुम्हाला पण वाटतं ना की अरे वाव, की म्हणजे ना वेगळंच रूप आलं, लुक आलं. तर मग ताई हे जे डायमंड वर्क असतं हे तर खूप बारकाईचं काम आहे, कारण की इकडचा डायमंड तिकडे लागला हां तरी पण प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. होतो. आणि त्याच्यात ग्लू गन पण गरम असते, त्याचे चटके वगैरे. अच्छा, मग अशा वेळी तुम्ही काय करता? काय नाही, तसं रोजच काम आहे ना ते करायचं. अच्छा, आपल्या सवय होऊन सवय गेलेली. होऊन गेली आपली. ओके, तर बघा ताईने आता माझ्या समोरच बसल्या हे बाबा मला घाबरं वाटते. तर हे बघा हा पूर्ण इकडचं कव्हर केलं आणि बघू शकतात की आता हे बाप्पा एकदम असे वेगळ्याच लुकमध्ये दिसायला लागलेले आहेत. मस्त ताई. अच्छा, हे बघा भारी वाटते ना. बस बस कट कर नाही. तर हार्दिक दादा नमस्कार. नमस्कार. मग आता तुम्ही मूर्तीला काय करतात हे? मी मूर्तीला आता वॉर्निश लावतो. अच्छा, पण याचा काय यूज काय? म्हणजे हे सुकलं काय ह्याच्यावर ते सोनं मारतात ना. सोनं मारतात. अच्छा, डायमंड वर्क. हां, डायमंड ते चांदी मारतात ह्याच्यावरून. अच्छा, तो गोल्डन आणि सिल्वर मारला जातो तो. ते आणि त्याच्यावरून डायमंड वर्क करतात. अच्छा, मग ते सोनं मारायचं आधी हे करायला लागते का? हां, हे करायला लागतं. अच्छा, ठीक आहे. तर अशा क्रिएटिव्ह मध्ये आपल्याला बाप्पा बघायला भेटतात. हे बघा की किती सुंदर अशा शंखावर बाप्पा विराजमान आहेत एकदम, आणि रूप बघू शकतात बाप्पाचा की मस्त. आणि गाईज हा बघा, हा गणपती अक्षरशः पाळण्यात बसवला आणि ही मूर्ती मातीची आहे आणि इतकं सुंदर असं रूप दिलं बाबा. मला पण भीती वाटते, पण बघा की मस्त असं बाप्पाला, म्हणजे असं की आपण झोका पण देऊ शकतो. बाप्पा एकदम असे खूप क्यूट. आणि बघा पिंक आणि मोरपिसीचं कॉम्बिनेशन त्यांनी फेट्याला बाप्पाच्या कपड्यांना वगैरे दिलं आहे आणि मोती वर्कमध्ये त्याचं अख्खी ज्वेलरीचं दाखवलं आणि एकदम सुंदर अशी क्रिएटिव्हिटी वाटते. मलाच घाबरं वाटते म्हणून मी थांबवते. आणि इकडे पण बघू शकतात की खूप सुंदर बघा, खूप मस्त असं क्रिएटिव्हिटी वाटते. आणि ऑलवेज आपला वन साईड फ्रेम राजाची मूर्ती सिम्पल असू दे, भरलेली असू दे, कशी वर असू दे, माझ्यासाठी नेहमी राजा आहे. तर मी पर्सनली व्हिडिओ घ्यायला आली राजाचा. बस, तर आत्ताच दादा मला बोलले की तू अशीच नको जाऊ, मी तुला एक आखणी करून दाखवतो. आणि दादानी त्याच मल्हाराच्या ज्या दादाला फेटे लावत होते तर त्या मल्हाराची आखणी इतकी सुंदर केली गाईज, बघू शकता. वाव दादा, सॉलिड, आवडलं खरं हॉनेस्टली आन्सर करेन की सुंदर अशा आखण्याने ही सगळी आखणी आमच्या समोरच दादांनी केली. आणि बघा आता रूप बाप्पाचं असं बदलत चाललं आहे. मस्त दादा. आणि ह्या ज्या सर्व आपल्याला मूर्त्या दिसत आहेत त्या पूर्ण शाडूच्या मूर्त्या आहेत, पण बघताना वाटणार नाही. हे बघा सुंदर असे रूप दिले आहेत. हे बघा दगडूशेठ आहे, इकडे राजा आहे, इकडे दगडूशेठ आहे, इकडे मंगलमूर्ती आहे. खूप सुंदर. दादा, कारखान्याला व्हिजिट करून खूप भारी वाटलं आणि बाप्पांबद्दल वेगवेगळा एक्सपिरियन्स पण बघायला भेटला. तुमची मेहनतसुद्धा बघायला भेटली, त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही आमच्या कारखान्याला विजिट दिली त्याबद्दल तुमचे धन्यवाद. थँक्यू दादा, तुमचे सुद्धा थँक्यू. मला पण सुद्धा थँक्यू. चला,
तर मंडळी की खूप खूप सुंदर अशा मूर्त्या मला इकडे बघायला भेटल्या आणि खूप छान असे डायमंड वर्क्स, आखणी वगैरे खूप सुंदर. जे पण आपल्या वसई विरारमध्ये असतील त्यांनी परिकला आर्ट्सला नक्की विजिट करा. मूर्ती घ्या की नका घेऊ हा तुमचा डिसिजन, कारण की मला माहिती आहे एकदा तुम्ही इकडे विजिट केल्यावर मूर्ती नक्कीच घेणार. पण मी हॉनेस्टली आन्सर करेन, एकदा येऊन त्यांची क्रिएटिव्हिटी बघा आणि इतकं सुंदर त्यांनी जो बाप्पा वेगवेगळ्या रूपात दाखवले आहेत हे नक्की येऊन बघा. आणि परत एकदा मी ॲड्रेस देते, ओल्ड विवा कॉलेजच्या बाजूला खूप असे कारखाने आहेत गणपतीचे, त्याच्यातलाच एक 12 नंबरचा कारखाना परिकला आर्ट्स. थँक्यू सो मच, बाय. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर या वर्षीचा श्री गणेश तुमचा झालेलाच आहे आणि अजूनही पुढे खूप चांगला होणार. तुम्हा सगळ्यांना ऑल द बेस्ट. थँक्यू.